गाडी चालू पुढे. जय 5 कोटीची फसवणूक करण्यात आली, आपल्यावर आरोप आहे. ते तुम्हाला कळेल लवकरच की काय फसवणूक आहे आणि काय नाही. नेमकं काय झालंय जय, नेमकं काय झालंय? ते काही नाही, वडिलांची जी जबाबदारी आहे ती मी घेतली आणि त्यामुळे आय थिंक तेथेच ब्रोकर तर माझ्यावरती उलटफेर झालं. पण ठीक आहे, आय थिंक कोर्ट इज देअर टू प्रूव्ह जस्टिस अँड आय बिलीव्ह इन द ज्युडिशरी सिस्टम. म्हणून मी कुठे पळून गेलो नाहीये किंवा मी कुठे काही नाही, जे आहे त्याला सामोरे जातो. बघूया. आपल्या कुटुंबावर पण देखील गाडी आहे की लेडीज हो, त्यांनी सगळ्यांवरतीच केलेलं आहे. गाडी आहे ना. माझ्या आजी आजोबा तर आय थिंक त्यामुळे जे काय आहे नथिंग. मला विश्वास आहे आपल्या ज्युडिशरी सिस्टमवरती. लेट्स सी अँड होप फॉर द बेस्ट. अजून एक जण राहिलाय ना. बाड आहे ना. गाडी ना जय, जो गाळा आहे तो अनेक लोकांना आपण विकला असं देखील आरोप होत आहे. हेच तर मला कळत नाही ना की हे अफवा आणि हे गोष्टी कोण पसरवतं ते तुम्हाला कळत नाही. जर तसंच काय असेल तर मग ते तुम्ही सिद्ध करा. अशी अफवा प्लीज स्प्रेड करू नका. कुठून तरी काहीतरी ऐकतात आणि लोक त्याच्यावरती कमेंट करतात, तर विच इज व्हेरी रॉंग. आपल्याला असं म्हणायचं की हा खोटा गुन्हा आहे असं म्हणायचं का आपल्याला? तुम्ही म्हणताय की मी वडिलांचा जो आहे तो हो, ऍब्सोल्युटली खोटा गुन्हा आहे आणि म्हणून तर मी तुम्हाला बोलतो की कोर्ट इज देअर टू प्रूव्ह द. असे आरोप होतात ते आणि आता तुम्हाला कोर्टात नेलं जाते. आणि दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. म्हणजे अडचणी आयुष्यात येतात, पण त्याला सामोरे जाण्याची हिंमत असली पाहिजे आणि आय थिंक दॅट इज व्हॉट आय एम डुइंग. कुटुंबावर पण देखील गुन्हा दाखल. परदेशात जात होता मुंबईवरनं, मुंबई एअरपोर्टला तुम्हाला अटक करण्यात आली. मुंबई सोडून आपण जात होतात फरार. मी माझ्या हनीमूनसाठी जात होतो. मी, माझी वाईफ, माझा भाऊ आणि त्याची बायको, आम्ही चौघं हनीमूनसाठी जात होतो आणि आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या नावाने किंवा माझ्या नावाने एलओसीवर आहे. आणि तिकडे त्यांनी मला एअरपोर्टवरती इमिग्रेशनच्या वेळेस अडवलं आणि सांगितलं की सर तुम्ही एअरपोर्ट आपलं देश सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मला जेव्हा ते कळलं मी त्यांना कम्प्लिटली कॉपरेट केलेलं आहे आणि मग त्यांनी मग जे काय पुढची प्रोसिजर त्याला पण मी कम्प्लिटली कॉपरेट केलं. तुमच्या फॅमिलीवर पण गुन्हा दाखल केला आहे, लवकरच त्यांना पण अटक केली जाणार आहे. बघूया ना सर, मला म्हणजे जे काय असेल आय थिंक वी आर रेडी टू फेस इट. म्हणजे जो गुन्हा आहे, जो एक गाळा तुम्ही अनेक जणांना विकलाय, तो खोटा आहे का असं म्हणणं आहे का आपलं? ऍब्सोल्युटली खोटा आहे, ऍब्सोल्युटली खोटा आहे. आणि मी आत्ता सांगतोय, मी कोर्टात तिथे सांगणार आहे. आणि जर असेल कोणाकडे ज्यांनी पण अफवा पसरवल्यात तर प्लीज ते समोर येऊन पेपर दाखवावे. सत्य समोर येणार का? ऍब्सोल्युटली 100% येणार, 100% येणार.